कामांची जबाबदारी आहे, धावपळ आहे, ट्रॅफिक इतकं आहे, वेळेत पोहोचायचं असतं आपल्याला प्रत्येक ठिकाणी, आपल्याला खूप काही अचीव्ह करायचं असतं. तर या सगळ्यासाठी ना कुठेतरी एक शांत होणं गरजेचं आहे. त्यासाठी मला असं वाटतं योग हे खूप गरजेचं आहे आणि योग साधना करणं हे खूप महत्त्वाचं आहे मला वाटतं. त्यामुळे मी आता सध्या सुरू केलं आहे योग साधना करणं. हो, कारण आणि मला छान वाटतंय. त्या 1 तासासाठी मी मी माझी असते. मी कोणाचीच नसते. मी माझी असते आणि मी माझ्यासाठी वेळ घालवते आणि तो एक मी टाईम घालवणं खूप गरजेचं आहे आपल्याला. सकाळने हा जो कार्यक्रम प्रस्तुत केलाय सुहाना स्वास्थ्य. तर ह्या सुहाना स्वास्थ्याच्या कार्यक्रमासाठी सगळ्या प्रेक्षकांनी उपस्थित राहा. कार्यक्रमाचं काय म्हणूया स्वरूपच आवडलंय, की सगळं मेडिटेशन आणि सगळं काय काय होणार आहे 3 दिवसात आणि तिथे आम्हाला परफॉर्म करायचंय. 2 ते 3 तास आम्ही छान आनंदात घालवणार आहोत आणि ती संधी आम्हाला सकाळकडनं मिळते. त्याबद्दल खरंच सकाळच्या संपूर्ण टीमचे खूप मनापासून आभार. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ डिजिटल. आज आपण आलोत हास्य जत्राच्या सेटवर आणि तुमची आवडती लॉली जी आहे अर्थात अभिनेत्री नम्रता संभेराव आहे आपल्यासोबत. सकाळ स्वास्थ्यमच्या कार्यक्रमात ती देखील दाखल होणार आहे. तिचाही परफॉर्मन्स तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि याच संदर्भात ती आपल्याशी गप्पा मारणार आहे. खूप खूप स्वागत आहे. कशी आहेस? थँक्यू सो मच. खूप मस्त आहे आणि मला कार्यक्रमाचं काय म्हणूया स्वरूपच आवडलंय, की सगळं मेडिटेशन आणि सगळं काय काय होणार आहे 3 दिवसात आणि तिथे आम्हाला परफॉर्म करायचंय. त्यामुळे आम्हाला खरं परफॉर्म करणं हे आमच्यासाठी मेडिटेशन आहे. आमचा अभिनय हाच आमच्यासाठी एक मेडिटेशनचा भाग आहे. त्यामुळे आम्ही तिथे परफॉर्म करणार आहोत, सगळ्यांना हसवणार आहोत. सो त्यांचे 2 ते 3 तास आम्ही छान आनंदात घालवणार आहोत आणि ती संधी आम्हाला सकाळकडनं मिळते. त्याबद्दल खरंच सकाळच्या संपूर्ण टीमचे खूप मनापासून आभार. आणि तुमचा हास्याचा डोस त्यांना मिळणार आहे तिथे त्या निमित्तानं. ते खूप महत्त्वाचं ठरेल. पण नम्रता, तू स्वतः सकारात्मक राहण्यासाठी काय करते? म्हणजे त्याच्यासाठी विशेष एफर्ट असतील किंवा मला असं वाटतं तुझ्या त्या कामातनं ती सकारात्मकता तुला मिळत असेल? माझं खरं सांगू प्रेरणा, पॉझिटिव्हिटीवर, सकारात्मकतेवर खूप जास्त विश्वास आहे. कारण मी खूप स्वप्न बघणारी मुलगी आहे. मी ड्रीमर आहे. मला खूप आवडतं स्वप्न बघायला. कारण माझा खूप विश्वास आहे की आपण जी स्वप्न बघतो किंवा आपल्या ज्या इच्छा आपण प्रदर्शित करतो, आपण बोलतो की मला असं वाटतंय की मला एखादी हिंदी फिल्म आली पाहिजे, मला एखादी मराठी फिल्म आली पाहिजे, मला असं हे कॅरेक्टर करायला मिळालं पाहिजे, मला ह्या लोकांसोबत काम करायचं आहे, मला कमाल काम करायचं आहे. हे जेव्हा आपण शब्द बोलतो ना, तर ते ना कुठेतरी काउंट होत असतं. युनिव्हर्समध्ये आपण वास्तू तथास्तू म्हणते असा माझा विश्वास आहे. तर आपण जे बोलतो ते व्हायब्रेशन्स हवेत तरंगतात, आपल्या वातावरणात आजूबाजूच्या तरंगतात. हा माझा अनुभव आहे की मी जे बोलते, मी ते इथनं बोलते ना, मनापासून एखादी इच्छा प्रकट करते तेव्हा ते मी खूप आतून करत असते. त्यामुळे ते कुठेतरी काउंट होतं, ते ऐकत असतं कोणी ना कोणी आणि त्या पॉझिटिव्हिटीवर माझा प्रचंड विश्वास असल्या कारणाने ते काय म्हणूयात आपण, ते एक वाक्य आहे ना, तो एक डायलॉग आहे की अगर किसी चीज को पूरी दिल से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने की कोशिश में लग जाती है. तर तेच आहे की सगळं पणाला लागतं आणि ती गोष्ट होते, कंप्लीट होते, ह्याच्यावर माझा विश्वास आहे. कारण मला अनुभव आहेत तसे. आणि ते मॅनिफेस्ट आपण करतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला तिथपर्यंत पोहोचवते. याचे तू अनुभव आले असं म्हणतेस आणि हे खूप छान आहे. मला खूपच भारी आहे. कारण मला तेच वाटतं की आपण एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी एखादा खर्च केला तर मला असं वाटतं तो त्या वेळेला करायला हवा. कारण माझ्या बाबतीत खूपदा झालंय की एखाद्या गोष्टीसाठी जेव्हा मी खर्च करते तेव्हा माझा तो खर्च नंतर लगेच बॅलन्स होऊन जातो. काही दिवसांनी परत माझ्या अकाउंटला पैसे येतात आणि असं नाही होत की आता मी जेव्हा पैसे खर्च करते तर मला हे टेन्शन नाही राहत की माझ्याकडे येतील का पैसे, काय होईल, असा माझ्या मनात विचार येत नाही. मी त्या विचारांनीच पैसे खर्च करते की मला माहिती आहे की आज मी खर्च करते, मला माहिती आहे मी चांगल्या कामासाठी खर्च करते. त्याच्यामुळे माझ्याकडे पुन्हा कधी ना कधी हे पैसे येणार आहेत माझ्याकडे रिटर्न. त्यामुळे हा विश्वास आहे आणि हे माझ्यासोबत घडलंय बऱ्याचदा. खूप पॉझिटिव्हिटी गरजेची असते आपल्या सगळ्यांना. कॉमेडी आणि फिटनेस हा संबंध कसा आहे तुझ्यासाठी? असं म्हणतात की हसण्याने रक्त शुद्ध होतं. इथे आम्ही डबल काम करतो. आम्ही हसतो सुद्धा आणि आम्ही हसवतो सुद्धा. प्रेक्षकांचं आम्ही मनोरंजन करत असतो. त्यामुळे इथे ही सकारात्मकता, ही पॉझिटिव्ह एनर्जी खूपच मॅटर करते. कारण मला असं वाटतं की आणि फिटनेस, तू म्हणालीस तसं फिटनेस पण मॅटर करतो. कारण मला असं वाटतं फिटनेस ह्याच्यात आहे की आपण आनंदी असणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात 1 नंबरला प्रायोरिटीच्या लिस्टवर आपल्याकडे आपण खुश असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ते रिफ्लेक्ट होतं आपल्या राहणीमानावर, आपल्या विचारांवर, आपल्या बोलण्या चालण्यावर. ते रिफ्लेक्शन त्याचं येत असतं. तर मला असं वाटतं आपण सगळ्यात आधी एखाद्या छोट्या छोट्या गोष्टीतनं सुद्धा आपण आनंद शोधला पाहिजे.
अगदी छोट्या गोष्टीत ना, मग ती कुठली असो. आता मी तुझ्याशी बोलतेय, मी सकाळसाठी इंटरव्ह्यू देते, मी परफॉर्म करते, तर मी खूप पॉझिटिव्ह आहे. मला माहिती आहे की मला तिथे सगळं दिसतंय की आम्ही छान परफॉर्म करतोय, प्रेक्षक छान मजा लुटणार आहेत. कारण ते हास्य जत्रेवर म्हणजे काय म्हणूयात, मनापासून प्रेम करतात आणि हे प्रेम आम्ही आमच्या डोळ्यांनी अनुभवलंय. म्हणजे कोविड काळामध्ये तर आम्ही जेव्हा म्हणजे ऑफकोर्स आम्हाला परफॉर्म करायला अलाउड नव्हतं किंवा काय, पण जेव्हा आमचे परफॉर्मन्स प्रेक्षक जेव्हा टीव्हीवर बघत होते आणि त्यानंतर जेव्हा पुन्हा सगळं सुरळीत चालू झालं आणि जेव्हा आम्ही प्रयोगाच्या निमित्ताने, इव्हेंटच्या निमित्ताने जेव्हा बाहेर जायला लागलो, तेव्हा प्रेक्षक आम्हाला येऊन भेटायचे, ते बोलायचे, ते आमच्याशी मन मोकळं करायचे की त्यांना असं सांगायचे आम्हाला की तुमचे परफॉर्मन्स बघून आम्हाला खरंच स्फुरण चढलं, आम्हाला आमची एनर्जी डबल झाली किंवा मी खूप टेन्शनमध्ये होते, डिप्रेशनमध्ये होते, ते डिप्रेशन घालवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं. तर हे सगळं मला वाटतं खूप ही पॉझिटिव्हिटी खूप जास्त गरजेची असं मला वाटतं आणि ही प्रेक्षकांमध्ये पण आम्ही म्हणजे कारण बनलोय त्यांच्या पॉझिटिव्हिटीचं, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि तेच म्हटलं की हसण्याने रक्त शुद्ध होतं, त्यामुळे फिटनेस आपोआप तुमचा येतो. मग फिटनेस म्हणजे फक्त तुम्ही सडपातळच असलं पाहिजे किंवा असं काही नाही आहे, तुम्ही छान हेल्दी असलं पाहिजे, निरोगी असलं पाहिजे असं मला वाटतं. सो फिटनेस हे खूप मोठं कारण आहे. आणि आम्ही जेव्हा परफॉर्म करत असतो स्टेजवर, तेव्हा मानसिकरित्या, शारीरिकरित्या आम्ही त्यात असतो. त्यामुळे मग आमचे कॅलरीज बर्न होणे, मग ते स्लॅपस्टिक आणि मग त्या मुवमेंट्स, ह्या सगळ्या गोष्टी होतात आपोआप आमच्याकडनं. म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत बघ ना. आता माझे काही प्रश्न होते मानसिक आरोग्यासाठी तुझ्या विचारायला, पण मला वाटतं हे परफॉर्म करताना तुम्ही हे सगळं जगत असता. एक्झॅक्टली. प्रेरणा, मला तेच म्हणायचे की एखादी स्क्रिप्ट जेव्हा माझ्याकडे येते तेव्हा सगळं कार्यरत होतं, असं चालू असतं, सगळं मेंदू चालू असतो माझा. तो मला वाटतं हा मेंदू सुद्धा कार्यरत होतो. एखादी गोष्ट आपल्याला विचार करायला लावते आणि चांगला विचार करायला लावते की ह्या स्क्रिप्टमध्ये आता मी कशा पद्धतीने कॅरेक्टर प्ले करू शकते, ही स्क्रिप्ट. आणि माझ्या डोक्यात तेही असतं की जबाबदारीची जाणीव सुद्धा असते की मला माहिती आहे की आता हे जे स्क्रिप्ट आहे, हे जेव्हा मी परफॉर्म करीन ते लास्ट असणार आहे, तो परफॉर्मन्स माझा शेवटचा असणार आहे आणि तो डायरेक्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे, त्यांना तो दिसणार आहे. त्याच्यामुळे मी काय विचार करते की मी या परफॉर्मन्समध्ये 100% जीव ओतून काम करणार आहे. सो मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे. आणि या सगळ्यात मला वाटतं ते जगणं, ते परफॉर्मन्स जगणं आणि हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं असेल. ते एक मेडिटेशन आहे तुमचं. हो, म्हणजे मी तेच म्हणते की मग ते परफॉर्मन्स, मग तो सगळ्याच पद्धतीचा परफॉर्मन्स आहे. मला स्वतःला गायला खूप आवडतं किंवा मला ऐकायला खूप आवडतं. तर जेव्हा मी एखादं गाणं सुद्धा ऐकते ना प्रेरणा, तर मला खरंच इतकं मी त्याच्यात गुंतून जाते. मग त्याचे ते सूर, ताल, लय आणि मग ते जे गातात, ते कुठेतरी त्यांचे व्हायब्रेशन्स मॅच होतात, ते वाइब्स मॅच होतात. आणि मी कित्येक वेळा असं म्हणलंय की गाणं सुद्धा एक प्रकारचं मेडिटेशन आहे. म्हणजे कुठलीही कला जी आहे ते एक प्रकारचं मेडिटेशनच आहे असं मला वाटतं. आणि मला खूप मजा येते जेव्हा आपण असं परफॉर्म करत असतो, तेव्हा आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये असतो आणि काय म्हणतात, आपली एक ब्रह्मानंदी आपली टाळी लागलेली असते. मला आजूबाजूचं कोणीच दिसत नाही, मला ऑडियन्स दिसत नाही, काही दिसत नाही. मी, माझं कॅरेक्टर आणि माझा परफॉर्मन्स आणि त्यांचा प्रेक्षकांचा येणारा प्रतिसाद, ह्यातच असते मी पूर्ण वेळ. मला असं वाटतं आपण जेव्हा आपलं आवडतं काम करतो ना, तेव्हा ही फिलिंग असते आणि जेव्हा आपण आपलं आवडतं काम करू तेव्हा आपण आनंदी असतो. हो, म्हणजे मी तर खूपच हॅप्पी असते. मला नाहीतर मग नाही होऊ शकत, कामच नाही होऊ शकत. कारण आपण आतून क्लिअर असणं खूप गरजेचं आहे, पारदर्शक असणं खूप गरजेचं आहे. कारण एकतर तेच होतं की मी प्रत्येकाला ते सांगत असते की खूप टेन्शन्स असतात ग आपल्याला. आणि टेन्शन्स म्हणजे कसे की घरी आपले काय म्हणूयात कुटुंब आहे, बाहेरच्या कामांची जबाबदारी आहे, धावपळ आहे, ट्रॅफिक इतकं आहे, वेळेत पोहोचायचं असतं आपल्याला प्रत्येक ठिकाणी, आपल्याला खूप काही अचीव करायचं असतं. तर या सगळ्यासाठी ना कुठेतरी एक शांत होणं गरजेचं आहे. त्यासाठी मला असं वाटतं योग हे खूप गरजेचं आहे आणि योग साधना करणं हे खूप महत्त्वाचं आहे मला वाटतं. त्यामुळे मी आता सध्या सुरू केलं आहे योग साधना करणं. हो, कारण आणि मला छान वाटतंय. मी त्या 1 तासासाठी मी माझी असते, मी कोणाचीच नसते, मी माझी असते आणि मी माझ्यासाठी वेळ घालवते. आणि तो एक मी टाईम घालवणं खूप गरजेचं आहे आपल्याला. कारण बघ ना, तू 24 तासातले तू वेळ काउंट कर, आपण स्वतःसाठी वेळच देत नाही. प्रेरणा, तो जास्त गरजेचा आहे आणि तो द्यायला हवा स्वतःसाठी. आणि आता मी जेव्हा देतेय स्वतःसाठी वेळ ना, तेव्हा मला असं वाटतंय की हा खूप गरजेचा आहे. ह्याच्यामुळे मी खूप शांत होती आणि मला अजून काम करण्यासाठी मी रिफ्रेशमेंट शोधत होते. बदल जाणवतोय? हो, मला जाणवतोय. मला स्वतःला असं एक तर फ्लेक्झिबिलिटी, परत पॅशन,
ते आलंय माझ्यात की नाही करायचंय आपल्याला. कारण एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला आवडायला लागते तेव्हा आपण त्याच्या मागे धावायला लागतो की ते मला पाहिजेच. तर तसं माझं थोडंसं योग मेडिटेशनच्या बाबतीत तसं झालंय की नाही ही गोष्ट आपण केलीच पाहिजे आणि मला आता आवडायला लागली त्याच्यामुळे. आणि ती का आवडायला लागली कारण मला त्याच्यातनं सुख आनंद ऊर्जा मिळते त्याच्यामुळे ती केली पाहिजे. आणि शेवटचा प्रश्न असा की तुम्ही इतके विविध स्किट्स करता, विविध लेखक आहेत, इतके छान उत्तम लिहितात, पण या सगळ्यात कॉमेडीत काही बदल झालेला वाटतो कारण तुम्ही इतक्या वर्षांपासून हा कार्यक्रम. हो. एक तर सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी हे आमचे पिलर आहेत या कार्यक्रमाचे. त्यामुळे त्यांच्याकडे मी गेले 15 वर्ष काम करते. मी त्यांच्याबरोबर राहून बदलणारी कॉमेडी पाहिलेली आहे. म्हणजे ते सिच्युएशननुसार बदलत गेलेत, स्वतःला बदलत गेलेत आणि त्यांच्यासोबत जे काम करतात त्यांना सुद्धा ते बदलत गेलेत. त्यांनी जॉनर थोडा थोडा चेंज करून आत्तापर्यंत मला असं वाटतं की हास्य जत्रेचा एक USP असा आहे की हास्य जत्रा ही इट्स मोर अबाउट प्रासंगिक विनोद, सिच्युएशनल कॉमेडी. कारण त्या पद्धतीच्या प्रासंगिक विनोदामध्ये लोक स्वतःला, प्रेक्षक स्वतःला रिलेट करत असतात. अरे हे तर माझ्याबरोबर घडलंय, अरे हे तर माझ्या आजूबाजूचं, अरे ही तर माझी मामीच आहे किंवा हा तर माझा काकाच असा आहे. तर ह्या अशा पद्धतीचे कॅरेक्टर शोधणे किंवा ते सिच्युएशन शोधणे जे आपल्या आजूबाजूला घडत आहेत. मग एखादं ऑफिस असेल, एखादं पोस्ट ऑफिस असेल किंवा एखादं घर असेल, बँक असेल, एखाद्या रस्त्यावरचा एखादा सीन असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. थोडं विनोदी अंगाने दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे प्रासंगिक विनोदावर आता सध्या लोकांना ते आवडतंय. लोकांची टेस्ट सध्या ती आहे की हे माझ्या आजूबाजूला घडले असं त्यांना वाटलं पाहिजे. म्हणजे मग त्यांना त्याच्याबद्दल हसू येतं, कनेक्ट करतात लोक लगेच. त्याच्यामुळे येस थोडीफार प्रमाणात प्रेक्षकांची टेस्ट बदलली. त्यामुळे जसं प्रेक्षकांना आवडतंय तसा आमची टीम प्रयत्न करत असते प्रेक्षकांना देण्याचा. नक्कीच. आणि आता तुम्ही सकाळच्या कार्यक्रमात जेव्हा पुण्यात याल तेव्हाही तिथले जे पुणेकर आहेत प्रेक्षक त्यांनाही तुम्ही खळखळून हसवाल. आणि पुणेकर प्लीज नम्रताला भेटायचं असेल तर नक्की या. हो प्लीज 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 पुणेकर. आम्हाला पुण्यात येऊन परफॉर्म करायला नेहमीच आवडतं कारण पुणेकर रसिक आहेत. त्यांना खूप जाण आहे चांगल्याची वाईटाची जे काही असेल ते कलेची खूप चांगली जाण आहे पुणेकरांना. तर आणि मला माहिती आहे की पुणेकर आम्ही जेव्हा जेव्हा पुण्यात आलोय तेव्हा तेव्हा तुमचं प्रेम तुम्ही आम्हाला दाखवलेलं आहे. तर आता सुद्धा मी सगळ्यांना हे सांगेन की सकाळने हा जो कार्यक्रम प्रस्तुत केलाय सुहाना स्वास्थ्य, तर ह्या सुहाना स्वास्थ्याच्या कार्यक्रमासाठी सगळ्या प्रेक्षकांनी उपस्थित राहा. आम्ही येतोय तुमच्या मनोरंजनासाठी आणि मनोरंजन सुद्धा एक प्रकारचं मेडिटेशन आहेच. त्यामुळे ते करण्यासाठी तुमचे 2 ते 3 तास आम्ही असे छान हास्यमय करणार आहोत. त्यामुळे नक्की या, खळखळून हसूया, हसवूया आणि खूप मज्जा करूया, खूप धमाल करूया. खूप खूप शुभेच्छा नम्रता आणि आमच्याशी दिलखुलास गप्पा मारलास त्यासाठी धन्यवाद. थँक्यू. थँक्यू 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 सो मच.